नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता 6वा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर याबाबतचं महत्त्वाचं अपडेट या ठिकाणी आलेलं आहे. आणि अनेक शेतकरी बांधव हे 6व्या हप्त्याची वाट बघत आहे, प्रतीक्षा करत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला एक्झॅक्ट 6वा हप्ता कधी मिळणार आहे, त्याचबरोबर त्यासाठी आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की नेमका 6वा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे आणि तो मिळेल किंवा नाही, आणि त्यासाठी नेमकं आपल्याला काय करायचंय. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, बातमी नुकतीच झालेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे. अनेक शेतकरी या योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहे. या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याची तारीख, पात्रता, लाभ आणि स्टेटस कसे तपासायचे आणि त्यासाठी अर्ज प्रक्रिया काय असणार आहे तर याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, पुढील व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे, त्यामुळे तो पूर्ण बघा. त्यानंतर जाऊया पुढे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, जर तुम्ही नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत आधीच नोंदणी केलेली असेल तर तुम्ही पुढील हप्त्यासाठी पात्र असणार आहे. म्हणजे अगोदरच जर तुमची नोंदणी झालेली असेल तर आपण या 6व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. तर यासाठी ज्या काही महत्वाच्या पात्रता सांगण्यात आलेल्या आहे, होऊ शकते की काही शेतकऱ्यांच्या ज्या पात्रता आहे तर त्यामध्ये त्रुटी आलेल्या आहे. तर नेमकी पात्रता काय आहे आणि आपल्याला अपडेट कुठे करायचं आहे ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, या ठिकाणी पात्रता सांगण्यात आलेल्या आहे. अर्जदार हा महाराष्ट्रातील शेतकरी असावा. शेतकऱ्याचे नाव 7/12 उतार्यावर नोंद असावे. त्यानंतर अर्जदाराकडे बँक खाते आणि आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर असावा. त्यानंतर एक समोरची पात्रता सांगण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केला आहे आणि सर्व कागदपत्रे वैध आहेत त्यांनाच पुढील हप्ता मिळणार आहे. तर मित्रांनो, यासाठी शेतकरी बांधवा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 7/12 त्याचे नाव असावे. त्याचं जे काही आधार कार्ड आहे तर ते बँक सोबत लिंक असावं. त्याचबरोबर त्याचा मोबाईल नंबर आहे तर तो बँक सोबत लिंक असावा आणि सर्व कागदपत्रे वैध जर असेल तरच त्यांना आता हा 6वा हप्ता मिळणार आहे. आणि यामधून जे काही अपात्र शेतकरी सांगण्यात आलेले आहेत तर ते बघूया कोणते शेतकरी अपात्र आहेत की ज्यांचे नाव शेतजमिनीच्या कागदपत्रामध्ये नाही. होऊ शकते बरेच शेतकरी असे आहे की त्यांच्या नोंदी न झाल्यामुळे 7/12 त्यांचं नाव नसल्यामुळे ते अपात्र असणार आहे. शासनाच्या इतर योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात अनुदान घेतलेले शेतकरी, इतर योजनांचं जर त्यांनी अनुदान घेतलेलं असेल ते सुद्धा आता अपात्र ठरणार आहे. आणि सरकारी नोकरी करणाऱ्या किंवा इतर मोठे उत्पन्न असलेल्या कुटुंबातील शेतकरी, त्याचबरोबर काही शेतकरी असे आहेत की ते सरकारी नोकरीमध्ये आहेत, त्याचबरोबर त्यांचं जे काही उत्पन्न आहे तर ते मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे ते सुद्धा या योजनेतून आता वगळल्या जाणार आहे. तर अशा प्रकारचे अपात्रते संदर्भातील निकष या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढे बघूया आपण. आता मित्रांनो, मागील हप्ते आपल्या खात्यावर जमा झालेले आहेत किंवा नाही तर या संदर्भात नेमकं कुठे चेक करायचं आहे तर ते बघूया आपण. जर तुम्हाला तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे की नाही हे जर तपासायचे असेल तर खालील प्रमाणे एक प्रक्रिया सांगण्यात आलेली आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की जी काही अधिकृत वेबसाईट सांगण्यात आलेली आहे बघा, nsmy.mahaIT.org ही नमो शेतकरी सन्मान निधीची अधिकृत वेबसाईट आहे. तर या वेबसाईटला आपल्या स्मार्टफोनच्या सहाय्याने क्लिक करा आणि या वेबसाईटवर आपल्याला क्लिक केल्यानंतर जाता येईल. त्यानंतर काय करायचं आपल्याला की नमो शेतकरी निधी स्टेटस हा पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी जे काही स्टेटसचं ऑप्शन आहे तर त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला विचारलं जाईल की आपला आधार नंबर टाका, तर त्या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे. आणि त्यानंतर तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे का तर त्याची स्थिती त्या ठिकाणी तपासता येईल. म्हणजे या ठिकाणी लगेच आपल्याला दिसून येईल की कोणकोणते 5 हप्त्यापर्यंतचे पैसे आपल्या खात्यावर कोणकोणत्या तारखेला जमा झालेले आहे आणि ज्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झालेले होते परंतु कॅन्सल झालेले असेल तर त्या ठिकाणी तो रिमार्क सुद्धा आलेला असेल.
त्यामुळे एकदा चेक करून घ्या. बरेच शेतकरी बांधव म्हणत आहे की आमच्या खात्यावर पैसे आलेले नाही, म्हणजे मागील 5 महिन्याचे किंवा 5 हप्त्याचे पैसे आलेले नाही. तर त्या सगळ्या गोष्टीचं पोझिशन किंवा स्टेटस आपल्याला या वेबसाईटवर पाहायला मिळेल. त्यामुळे तिथे जाऊन आपल्याला हे चेक करता येईल. त्यानंतर पुढे बघूया शेतकरी बांधवांनो, आता आपल्याला हा जो काही 6वा हप्ता आहे तर तो कधी मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल अतिशय महत्वाचा एक अपडेट आलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे की 5वा हप्ता 5 नोव्हेंबर 2024 मध्ये वितरित करण्यात आलेला होता. त्यानंतर शेतकरी बांधवांना आता 6व्या हप्त्याची प्रतीक्षा होती. तर मित्रांनो, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा 6वा हप्ता आपल्याला मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे होऊ शकते आपल्याला 31 मार्च पर्यंत, बघा या ठिकाणी मार्च एंडिंग पर्यंत आपल्या खात्यावर हा 6वा हप्ता जमा होणार आहे. कारण मार्च एंडिंग पर्यंत महाराष्ट्र शासनाला जो काही नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी जो काही फंड ठेवण्यात आलेला आहे या वर्षाचा, तो फंड पूर्णपणे खर्च करायचा आहे. आणि त्यासाठी विविध पातळ्यावर जे काही अधिकारी आहे आणि प्रशासनाची धावपळ सुरू आहे. आणि 31 मार्च पर्यंत सगळ्या शेतकरी बांधवांची खाती चेक केल्या जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या खात्यावर हा जो काही 6वा हप्ता आहे तर तो जमा केला जाणार आहे. म्हणजे पकडून चला की 31 मार्च पर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे निश्चित जमा होणार आहे. 6वा हप्ता आपल्याला जमा होणार आहे. आणि त्याचबरोबर जर आपण नवीन शेतकरी असाल तर त्यासाठी काय करायचं आहे, तर नवीन शेतकऱ्यासाठी नोंदणी अजूनही सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांनी लवकरच अर्ज करावा. आणि यासाठी जे काही पात्र शेतकरी आहे तर ते सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी अर्ज करू शकतात. आणि हा अर्ज नेमका कुठे करायचा आहे मित्रांनो, तर या ठिकाणी आपण बघणार आहोत की ही जी काही वेबसाईट या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे, nsmy.mahaIT.org. तर या वेबसाईटवर जायचं आहे. आणि या वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी नवीन अर्जाचं जे काही ऑप्शन आहे तर त्याला क्लिक करून आपल्याला तो अर्ज भरायचा आहे. त्याचबरोबर संबंधित डॉक्युमेंट जी काही सांगितलेली आहे तर ती त्या ठिकाणी अपलोड करायची आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाचं अपडेट नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात आलेलं होतं. त्यामुळे मित्रांनो, जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.